आता याच्यातला रूल नंबर 4 एक बघूया आपण. काय होतं रूल नंबर 4 मध्ये बघा, when I is returned to the left of v or x. जेव्हा आपण I या आकड्याला v किंवा x च्या लेफ्ट साईडला लिहितो तेव्हा the value of I is subtracted. The value of I is subtracted from the value of v or x. म्हणजे जर आपण I v आणि x च्या लेफ्ट साईडला लिहिला तर तो जितक्या वेळा लिहिला जातो तितक्या वेळा तो मायनस करायचा. फॉर एक्झाम्पल समजा आपण हा v आहे आणि ह्या v च्या लेफ्ट बाजूला I लिहिला तर v ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि I लिहिला लेफ्ट साईडला, त्याच्यामुळे तो मायनस करायचा. म्हणजे राईटला लिहिलं तर ॲड करायचं, लेफ्टला लिहिलं तर मायनस करायचं. तर 5 - 1 इट इज इक्वल्स टू 4. म्हणजे I v हा आकडा कुठला असणार आहे 4 असणार आहे. सेम तसंच I x काय असणार आहे, x म्हणजे काय 10 आणि -1 म्हणजे काय असणार आहे 9. राईट. देन अगेन जर असं लिहिलं तर x आणि ह्याच्या लेफ्ट बाजूला I लिहिलं तर हे किती असणार आहे 10 + 10 20. 20 - 1 दॅट इज 19. या पद्धतीनं हा नंबर लिहिला जात असतो. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं. तर ओनली तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, ओनली I x and c can be written to left side of greater number. म्हणजे फक्त I, x आणि c हेच नंबर आपण लेफ्ट साईडला लिहू शकतो, बाकी नंबर लिहू शकत नाही. तर कोणाच्या तर आता I, x आणि c हे आपण लेफ्ट साईडला लिहू शकतो असं म्हटलं. कोणाच्या d आणि m यांच्या. तर c जो आहे हा फक्त d आणि m च्या लेफ्टला येऊ शकतो, l च्या लेफ्टला येणार नाही, v च्या लेफ्टला येणार नाही. ही गोष्ट इथं फक्त लक्षात ठेवली पाहिजे. हा रूल आहे आणि या रूलनुसारच हे नंबर फ्रेम केलेले असतात, तयार केलेले असतात. आता लास्ट जो रूल आहे तो आहे रूल नंबर 5. टू राईट नंबर्स ग्रेटर दॅन 10 first write group of tens followed by proper numerals for the units. या पद्धतीने आपण हे नंबर लिहू शकतो. रूल नंबर 5 नेमकं काय सांगतोय, टू राईट नंबर्स ग्रेटर दॅन 10. आता 10 पेक्षा जर मोठे नंबर्स असतील तर त्यासाठी हे आधीचे रूल्स पण वापरून व्यवस्थित नंबर लिहा असं सांगतं. आता समजा आपल्याला 16 लिहायचं आहे तर आपण काय करणार आहे, 16 मध्ये आपण याचं फॅक्टर नाही म्हणता येणार, पण त्याची फोड कशी करू शकतो बघा. त्याला फ्रॅक्शनमध्ये कसं घेऊ शकतो, 10 + 5 + 1 असे घेऊ शकतो. म्हणजे काय झालं, 10च्या जागी लिहिणार आपण x, 5 म्हणजे v आणि I म्हणजे x v I. दिस इज नंबर 16.
अशा पद्धतीनं तुम्हाला नंबर तयार करता यायला पाहिजेत. आता मला सांगा 29 कसा लिहिणार तुम्ही? 29 कॅन बी रिटन ॲज, तर 29मध्ये 10 किती वेळेस आहे? 10 + 10 20, बरोबर. प्लस आता 9ला आपण कसं लिहू शकतो? तर 9 कॅन बी रिटन ॲज, 9 कॅन बी रिटन ॲज, त्याला आपण आणखीन थोडंसं फोड करून कसं घेऊ शकतो? 9ला आपण काय करूया, डायरेक्टली समजलं नसेल तर या पद्धतीनं करूया. 10च्या जागी तर x येणार आहे, एवढं तरी फिक्स. आणि 9 कसा लिहिला जातो रोमन नंबरमध्ये? तर तो x पहिल्यांदा लिहिला जातो, x म्हणजे 10, आणि त्याच्यातनं -1 करायचं म्हणजे आय लिहायचा लेफ्ट साईडला, कारण हे दोन्ही काय तर 10 - 1 9 होते. 9 + these 20 म्हणजे झाले 29. या पद्धतीने आपण नंबर लिहू शकतो. तर हे रूल तुम्ही 5ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. याच्यानुसार वेगवेगळे 100पर्यंतचे आकडे लिहिण्याचा प्रयत्न करावा. बेस्ड ऑन दीज 5 रूल्स देर आर 2 to 3 क्वेश्चन्स इन स्कॉलरशिप एक्झाम. किमान 1-2 प्रश्न हे परीक्षेला असतात, म्हणजे 4 मार्क आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झामला भेटू शकते. याच्यावरचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. आत्ता सध्या मला वाटतं हे सगळ्यांना 5 रूल व्यवस्थित समजलेले असतील असं वाटतं.